नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। जालना जिल्ह्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 2 धारदार तलवारी जप्त केल्या आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे। जालना जिल्ह्यात अवैध धारदार शस्त्रे तलवार बाळगणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि पथकाला सूचना दिल्या होत्या। या अनुषंगाने पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं होतं। तसेच 20 मार्च रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून वैजनाथ बंडूअप्पा परळकर याने वाढदिवसाच्या दिवशी 2 तलवारीने केक कापून लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याची माहिती मिळाल्यावरून 5000 रुपये किमतीच्या 2 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत। तसेच आरोपी विरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालना जिल्ह्यात माननीय अजय कुमार बन्सल सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या की जे काही अवैध शस्त्र आहे त्याच्यावर कारवाई करा। सदर सूचनेवरून आज एक पथक तयार केलं होतं आणि त्या पथकाला गोपनीय बातमी मिळाली की एक इसम वैजनाथ बंडूअप्पा परळकर राहणार कोकणी, तालुका सिंदखेड, जिल्हा जालना याने वाढदिवसाच्या निमित्तानं तलवारीने केक कापला। तसेच ते सदरील पोस्ट व्हायरल करून समाज माध्यमातून लोकांवर दहशत निर्माण केली। त्याच संदर्भाने मिळालेल्या माहितीवरून सदरील इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 2 तलवारी याची किंमत 5000 रुपये आहे अशी जप्त करण्यात आली आणि सदर आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच सदरील कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर व CTS DPO श्री आनंद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI वाघ यांच्या पथकाने केली आहे। सर, सदरील प्रकरण आणि सध्याच्या वातावरणात काय आवाहन करणार की असे शस्त्र वगैरे कोणी बाळगू नये किंवा सध्या जे वातावरण चालू आहे आणि समाजात जे म्हणजे भीतीचं एक वातावरण तयार झालं आहे, त्या संदर्भाने कोणीही शस्त्र बाळगू नये। तसेच शस्त्रासोबत कोणतीही पोस्ट व्हायरल करू नये जेणेकरून समाजात दहशत निर्माण होईल, एक भीतीचं वातावरण तयार होईल। जर तसं केलं तर पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल। प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत जालना तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज तालुकास्तरीय पाक कलाकृती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत जालना तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज तालुकास्तरीय पाक कलाकृती स्पर्धेचं आयोजन जिल्हा परिषद मुलांची शाळा रेल्वे स्टेशन रोड येथे आयोजित करण्यात आले होते। पोषण शक्ती योजनेअंतर्गत अन्न बनवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी खुली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। केंद्र स्तरावर स्पर्धा घेऊन केंद्र स्तरावरून 17 केंद्र स्तरावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या 17 केंद्र स्तरावरून प्रत्येक केंद्र स्तरातून एका स्पर्धकाची निवड करण्यात आली आहे। केंद्र स्तरावरून ज्याची निवड करण्यात आली असे एकूण 17 पाक कला स्पर्धकांची निवड करण्यात आली होती। त्यापैकी आज 10 स्पर्धकांनी तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन स्पर्धेत डाळीचे धपाटे, पापड, लोणचे, चटण्या, कुरडया, खारुड्या, शंकरपाळी, नूडल्स, पिझ्झा असे विविध पदार्थ या ठिकाणी तयार केले होते। यामध्ये एकूण 3 स्पर्धकांची निवड करण्यात येणार असून प्रथम क्रमांक 5000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाला 3000 रुपये तर तृतीय क्रमांकाला 2000 रुपये असे एकूण 10000 रुपये वितरण करण्यात येणार आहे। पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये निवड देखील करण्यात येणार आहे अशी माहिती गट समन्वयक गीता नाकाडे यांनी दिली आहे। जालन्यात शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे। या टोळीकडून जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे 8 गुन्हे उघडकीस आले आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीकडून जवळपास 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। जालना जिल्ह्यात शेतीमाल पीक ज्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीकडून तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। जालना जिल्ह्यात शेतीमाल पीक ज्यात प्रामुख्याने सोयाबीन, हरभरा, गहू, तुरी या धान्य पिकाच्या चोरीचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल होते। या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून शेतमाल चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत।
मागील काही दिवसापासून जालना जिल्ह्यात अन्नधान्याच्या चोऱ्या झाल्या होत्या. त्या संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून बळीराम रामराव फुके वय 23 वर्षे राहणार उमरखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना, आनंद उत्तम मोरे वय 32 वर्षे राहणार आखणी तालुका मंठा जिल्हा जालना, संदीप गणेश वाघमारे वय 32 वर्षे राहणार सावखेड भुई तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा, प्रकाश राजू झिने वय 32 वर्ष राहणार लोणगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना अशा 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मौजपुरी येथे 3, जाफराबाद येथे 2, भोकरदन, बदनापूर आणि मंठा येथे प्रत्येकी 1 गुन्हा असे एकूण 8 गुन्ह्याची कबुली केली. त्या संदर्भाने आरोपीकडून आपण 3,27,000चा मुद्देमाल ताब्यात घेतला, ज्यामध्ये सोयाबीन, तूर, हरभरा, गहू आणि ज्वारी असा मुद्देमाल आहे. तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली एक स्विफ्ट डिझायर कार आणि एक पिकअप असा एकूण 10,77,000चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. सदरील कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बालरंगभूमी परिषद जालना शाखेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. यावेळी तपासणी करून रुग्णांना मोफत औषधी वितरित करण्यात आली आहे. बालरंगभूमी परिषद जालना शाखेच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी डॉक्टर राजेंद्र गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश राऊत, जिल्हा परिषदेच्या जिल्हाध्यक्षा अभिनेत्री वैशाली दाभाडे, नरेंद्र माटोले, पवन लाड, राजकुमार दांडगे, पुष्पलता दाभाडे, संजय भालेराव, विशाल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी रक्तातील साखरेचे प्रमाण, डोळे, मधुमेह, गुडघे, पाठ, मान, पोट, कंबर, पोटाचे विकार यासह विविध आजारांची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधी वितरित करण्यात आली. 120 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलाय. यावेळी विशाल काळे, अहिंसक लांडगे, डॉक्टर सय्यद अमजद, अविनाश लांडगे, राणी परदेशी, राजश्री साळुंके, प्रमोद खरात, मिलिंद गाडे यांच्यासह महिला नागरिकांची उपस्थिती होती. जालना जिल्ह्यात अंत्योदय योजनेअंतर्गत 25,000 महिलांना साडी वाटप सुरू करण्यात आलं असून जालन्यातील 1,280 स्वस्त धान्य दुकानातून साडी वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात जवळपास 43,000 महिलांना अंत्योदय योजनेअंतर्गत साडी मिळणार आहे. सरकारकडून अंत्योदय लाभार्थ्यांना दरवर्षी एक साडी वाटप करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. यानुसार जालना जिल्ह्यातील 43,318 महिला लाभार्थ्यांना जालन्यात मार्च महिन्यातच पाणी पातळीत घट झाली असून पुढील 2 महिने जिल्ह्यातील फळबागायतदार शेतकऱ्यांसमोर फळबागा जगवण्याचं मोठं आव्हान समोर उभं राहिलं आहे. जालना तालुक्यातील उटवद आणि परिसरातील फळबागा पाण्याअभावी वाळू लागल्या आहेत. जालना तालुक्यातील उटवद आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांनी 12 महिने फळबागा वाढवल्या, मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात मार्च महिन्यात तापमान 40 अंशापर्यंत पोहोचल्याने वाढत्या तापमानामुळे आणि पाणी पातळी खालवत असल्यामुळे पुढील 2 ते 3 महिने शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तोपर्यंत फळबागा टिकवण्याचं मोठं आव्हान फळबागायतदार शेतकऱ्यांसमोर असणार आहे. पुढील 2 महिने फळबागा टिकवण्याचं मोठं आव्हान या फळबागायतदार शेतकऱ्यांसमोर असणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।
जालना शहर महानगरपालिका जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर 1 जानेवारी 2025 पासून 2% शास्ती आकारण्यात येत आहे. तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा, नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे. उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना, श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल, भोकरदन, देऊळगाव राजा, रिंग रोड, नवीन मोंढा, जालना, उपबाजारपेठ, रामनगर, नेर, सेवली, महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये. गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतिगृहाची सुरुवात. बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये आरो फिल्टरचे पिण्याचे पाणी. बाजार संकुलात भुसा, गुळ, फळे व भाजीपाला, मोसंबी तसेच होलसेल किराणा, सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर 24 तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते. सर्व शेतमालाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच. उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात. शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा. 24 तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था. शेतकऱ्यांसाठी आवाहन, शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा, काडी, कचरा विरहित आणावा, ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खासगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पाहावी. नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा. मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर, उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे, सचिव मोहन कन्हेराम राठोड, प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण, राहुल गोवर्धन गवारे, कालिंदा कैलास ढगे, तुकाराम कमळाजी खरजुले, नरसिंग गणेशराव गोरे, संदीप विठ्ठलराव वाघ, भगवान रामदास अंभोरे, रशीद पहलवान, ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूळ, सहदेव बाबासाहेब मोरे, आलम खान, मुनीर खान पठाण, संतोष उत्तमराव मोहिते, राजेश रामभाऊ राऊत, विष्णू माणिकराव पाचफुले. सहलीला जायचंय, मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय? विना वर्ल्डचे जालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना, तेही संपूर्ण टूर पॅकेज सह. ट्रिप मेकर्स करत आहे जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूरची सर्व व्यवस्था. आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप टूर्स, लेडीज स्पेशल, सिनियर स्पेशल, हनीमून स्पेशल टूर्स, दुबई, बाली, युरोप, सिंगापूर, श्रीलंका, नेपाळ, मलेशिया, देशात किंवा परदेशात कुठेही जा. आमच्याकडे विमान तिकीट, हॉटेल बुकिंग, कॅब बुकिंग, पासपोर्ट, व्हिसा, क्रूज बुकिंग, रामोजी फिल्म सिटी, इमॅजिका, स्नो वर्ल्ड, वॉटर पार्क, तिरुपती, प्रयागराज, काशी बुकिंग सह सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध. आमचा पत्ता हंसराज कॉम्प्लेक्स, प्लॉट नंबर 10, डॉक्टर कळमकर हॉस्पिटल शेजारी, भोकरदन रोड, जालना. तर आजच ट्रिप मेकर्सला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क 9404544946 किंवा 9834209128.